आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुगनही येरती माईके दुखाची जनते नाही आदि अंति अवसानी अविनाश करी अपुलिया ऐसे अविनाश करी अपुलिया ऐसे लावी मनापिसी गोविंदाची येरती माईके दुखाची जनते नाही आदि अंति अवसानी तुका म्हणे का मरणीची सरे तुका म्हणे का मरणीची सरे उत्तमची पुढे कीर्ती मागे येरती माईके तुकाची जनती नाही आदि अंति अवसानी विठ्ठल वरपुंडरीकाय दातुं इंद्रिये समागत तिष्ठन्तमानन्दगन्धं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं जय जय स्मरण होय सगळे विदे
सर्वी सकळा नामामणी आपुला तू एक देव करून घ्यावा तिने विनय जीवा सुखनही कीर्ती माईके दुखाची जलती नाही अत्यंती अवसानी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त ठिकाणी संप्राप्त स्त्रीसाठी निवडलेला घेतलेला अभंग इथे यावर भूतालावर सगळे जीवाचा उद्धार करण्यासाठी आपला देह आखंडीचे जगणारे देवचे सुप्रसिद्ध संत बोलवा पुत्र गंगाई कुमार काना प्रिय बंधू यांची मूर्ती दिवाणी देवनिवासी महान भगत भक्त संत सम्राट विश्वंदय महाराज विजय पंचमंदिरामध्ये जगतवते जगद्गुरु श्री तुकोबारा यांचा चार चरणाचा बौद्धिकांच्या परिचय पाठांतराचा नित्याच्या अभ्यासाचा उत्कृष्ट असा आणि मानवी देहाच्या सुखाचं ठिकाण सांगणारा अभंग शिवेसाठी दिलेला आहे विधाला अभंगावरी काही चिंतन करण्यापुढे अल्पसापर या गंगेशा निमित्ताने आपण सर्वजण एकत्रित आलो याची पूर्णतः जाणीव अर्थातच कल्पना सगळ्यांना आहेतच तरी देखील सांगते वक्त्याचं कर्तव्य नाही आपल्या सर्वांच्या परिचयाचे असणारे अत्यंत धार्मिक मनमळू स्वभावाच्या सगळ्यांना मायेने प्रेमाने जवळ करणारे व्यक्तिमत्व गेल्या 1 वर्षापूर्वी काळाच्या पडद्याआड गेल्या त्या वैकुंठवासी सौभाग्यवती हिराबाई जगन्नाथ उर्फा अप्पा संवत्सरकर या मातेला ही लोकीची यात्रा संपवून ईश्वर भेटीसाठी मार्गस्थ होऊन आज जवळपास 1 वर्ष पूर्ण झालेला आहे आणि या मातेच्या पश्चात असणारा परिवार त्यांचे पतिराज श्री जगन्नाथ अप्पा सखाराम संवत्सरकर त्यांचे 3 सुपुत्र कृष्णादादा चंद्रकांत दादा भाऊसाहेब दादा नातू सचिन दादा गणेश दादा संकेत दादा करण दादा आजींची एक कन्या आहे गंगा वागंती प्रमिलाताई बजरंग उंडे सुना आहे रंजनाताई संगीताताई स्वातीताई नात दीपालीताई हर्षदाताई अंकिताताई आणि नातू अर्जुन तथा रुपालीताई दीपक इंगळे नाथ असा भरभरून परिवार आजींच्या पश्चात जाणीला प्रत्येकाच्या बाबतीत आहे उपसूर्या पिंडा मरण सांगायचे जो पिंड उपलब्ध आहे त्याच्या प्रत्येक पिंडाला या मृत्यूला बदलून जाणे आणि या न्यायाने 1 वर्षापूर्वी या मातेच्या शरीराचं प्रारब्ध संपलं आणि त्या ही लोकातून परलोक गमनासाठी त्या ठिकाणी ईश्वर भेटीसाठी मार्गस्थ झाल्या त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी पश्चात असणारी या समंत परिवाराच्या माध्यमातून अन्नदान पिंडदान ज्ञानदान असा त्रिवेणी कार्यक्रमाचा साधलेला सहयोग आणि या सहयोगाच्या निमित्ताने आपल्या सर्व संत सज्जन मायबापांच्या दर्शनाचा झालेला योगायोग या संबंधाने खऱ्या अर्थाने ज्यांचे पखवाजाची सेवा या ठिकाणी होते आहे आपल्या परिसराचं आपल्या गावचं भूषण आमचे परमार्थी स्नेह परममित्र आदरणीय श्री हरिभक्त परायण मृदंग सम्राट मृदंग महर्षी आणि आता जे उत्तम कीर्तनकार सुद्धा आहेत असे आमचे धीरज महाराज या ठिकाणी उपस्थित आहे महाराजांच्या संस्थेतील विद्यार्थी आहेत महाराजांनी तसं अत्यंत कठोर परिश्रम घेऊन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मृदंगाचं शिक्षण घेत महाराजांनी आज आपल्या तालुक्याबाहेर जिल्ह्याच्या बाहेर चांगलं नाव कमवलेलं आहे आणि महाराजांच्या अंतःकरणाची तळमळ त्या ठिकाणी निर्माण झाली महाराजांना असं वाटलं आपण या परिस्थितीतून शिक्षण घेतलं तेच शिक्षण या संबंध लेकरांना प्राप्त व्हावं याच्याकरता महाराजांनी आमच्या गावाकडे जे कोळगाव पाटी या ठिकाणी महाराजांनी वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना यंदाच्या वर्षापासून केलेली आहे जवळपास आता फक्त 3 महिने झाले या पोरांना 3च महिन्यापासून हे सगळे पोरं महाराजांच्या संस्थेमध्ये आहे अत्यंत चांगल्या प्रकारे महाराजांचं शिकवण्याचं काम चालू आहे महाराजांच्या जन्मदिनावरती मी नतमस्तक होतो त्याचप्रमाणे माझ्या डाव्या बाजूला उभारून गौरीची सत्कारणारे आपल्या परिसराचं भूषण आदरणीय श्री हरिभक्तपरायण गायक सम्राट भजन सम्राट म्हणजे अक्षय महाराज चंद्रे आपल्या परिसराचं दुसरं भूषण आदरणीय श्री हरिभक्तपरायण संगीत अलंकार भजन सम्राट आमचे अमोल महाराज बोळी हे पण या ठिकाणी उपस्थित आहे आमच्या सूरज दादा ते पण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मला तर कोणत्याही प्रकारचं म्हणजे काय म्हणतो आपण त्याला येडी अजिबात नव्हतं परंतु आमचे आदरणीय अमोलदादा या ठिकाणी उपस्थित आहेत मग इथे होतो तुम्ही शूटिंगचं नियोजन केलेलं आहे म्हणून मी आलेवर पाहिजे तुमच्या अमोलदादाने कालच नवीन सोनीचा कॅमेरा घेतला आणि पहिलेच कीर्तन त्याच्यावर माझं शूट होतं आता पुढचं काय होईल हो काय अडचण आहे माझं कीर्तन तुम्ही शूट करता याच्यात निश्चितच काहीतरी ईश्वराचं त्याच्या मागे काहीतरी असेल मला आमच्या संगतीत आलेली माणसं आता तुम्ही पुढे कोण्या कपड्यात गेलेले आम्हाला दिसले नाही काहीतरी चांगल्या प्रकारचे आहे अमोलदादाचे चंद्राविंद होतो सर्वांच्या प्रति प्रेम आदर वंदन करून माझ्यापेक्षा जाणारे मला कीर्तने जाणारी जे दृष्ट होता वंदनीय पूजनीय साप्रदायिक शांतता सर्वांच्या
विशेष आभार मानायचे राहिले ते म्हणजे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे आमच्या परिसरातील एक सुंदर सिस्टीम जय जनार्दन साऊंड सिस्टीम जे आमच्या प्रवीण भाऊची नाही का असं आहे कसं आहे असं आहे नाही तुम्ही तुमचं जरी असलं पण मी आज माझ्या भावाच्या बाजूला आहे ना नाही का तुम्ही सगळं तुमच्या हातामध्ये घेतले तुम्ही आम्हाला माग करशाल त्याच्यामुळे मी प्रवीण भाऊचंच नाव घेतो असं आहे कसं आहे महाराजांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो आणि माझ्या गीताला सुरुवात करतो एक वर्षापूर्वी या मातेला आपल्यातून नाव झालेलं आहे आणि एक वर्षानंतर आपण या मातेच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने एकत्रित आलो. पहिला प्रश्न असा आहे की आजच्या प्रसंगाला एक वर्षानंतर हे कार्य का करायचं करीत असताना आजच्या प्रसंगाला कथा कीर्तन का आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे खाली केलेलं कर्म आपल्या मित्रापर्यंत जातं का या तीन प्रश्नाचं उत्तर आपल्याला थोडक्यात पाहायचं आणि अभंगावरती 10 मिनिटं बोलून आपल्याला थांबायचं आहे. पहिला प्रश्न एखादी व्यक्ती केल्यानंतर त्या व्यक्तीच्या मृत्यू बचत क्रियाक्रम का करावं त्याचं उत्तर सांगताना महाराज सांगतात ज्याच्या ज्याच्या जन्मामध्ये जन्माचा सोहळा झालाय अशा प्रत्येकाच्या मृत्यूनंतर मृत्यूचा सोहळा झाला पाहिजे. पुरावा ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18 ओवी क्रमांक 110 ज्ञानोबाई भाषा सांगतात देहाची गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळीया ना तरी म्हणू नये धनंजया जियापुरी गण्यामध्ये कधी लेकरू जन्माला आला आहे 5व्या दिवशी पाची करतो 12व्या दिवशी वारी करतो आणि 10-15 वर्षाचा होईपर्यंत आपण त्या लेकराच्या वाढदिवस साजरे करतो म्हणजे घरामध्ये ते लेकरू जन्माला आल्याचा आपल्याला साहजिक आनंद आहे. संत सांगतात जर जन्माला येताना आनंदाचा सोहळा होत असेल तर ज्या दिवशी आपल्या मृत्यू लोकातून जायचं आहे आमच्या मृत्यूचा सुद्धा सोहळा झाला पाहिजे. तुम्ही म्हणणार महाराज काही बोलून राहिले का अहो जन्माला आल्याचा सोहळा करणं साहजिक आहे पण मेल्यानंतर पुढे सोहळा करतात का पण ऐका ज्याला आपण मरण समजतो संत त्याला मरण समजत नाही संत त्याला जगण्याच्या प्रवासाचा पूर्ण विराम समजतात. आपल्या दृष्टीने मृत्यू म्हणून आपल्या जीवनामध्ये दुःख आहे संत मृत्यूला मृत्यू मानत नाही. ऐका कसा मृत्यू मानत नाही मला सांगा या जगात कोणाला माहिती आपल्याला मरायचं नाही तुम्हाला बसणाऱ्याला माहिती आहे का मरायचं नाही म्हणून माहित आहे का माहित आहे मला माहित नाही का आपल्याला मरायचं नाही म्हणून मलाही माहिती आहे. अरे तुम्हालाही मरायचंय मलाही मारायचंय हे सांगायचे मी मागच्या 15-16 वर्षापासून करून 7,000 रुपये घेतोय. अर्थात तुम्हालाही जायचंय मलाही जायचंय हे माहीत असताना सुद्धा माणसं मरण्याच्या बाबतीत आणि भिन्नता पत्ता ज्ञानोबाई सांगतात हे दुःख काय जीवनामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये 287 नंबर ओवी दिली ज्ञानोबाई त्याच्यामध्ये शब्द वापरतायत तरीचे देहांतरात ते स्वीकारचे चैतन्य नाते घरामध्ये कधी की जागेवर पडून असेल सगळी सेवा जागेवर असेल तर कुटुंबातले लोक ब्राह्मणाकडे जातात काका बरे कुठं लपले म्हणजे कवा ढळती कवा आम्हाला मोकळं करते कोण विचारतं घरातले आणि ती व्यक्ती गेली का पुन्हा तिच्या गुणांचा आठव काढून कोण रडतं घरातले त्यानं म्हणावं याच्याकरता प्रयत्न करणारे कुटुंबातलेच आहे आणि मेलं की दुःख व्यक्त करणारे कुटुंबातलेच आहे. तुकोबाराय म्हणतात हा तर भाग्याचा बाजार आहे. मरणाच्या बाबतीमध्ये हे सगळं माहीत असताना सुद्धा मरणाच्या बाबतीत आणि भिन्नता पाहतात हे माणसाच्या जीवनाचा दुःखाला कारण आहे. मला सांगतात ज्याच्या
यादसाठी केला होता टहास शेवटचा दिस उडवावा माझ्या संघात माझ्या जीवनामधला टहास सुद्धा नाही गड्या जीवन नसून मिळालं तरी चालेल तर ज्या दिवशी मला या मृत्यूलोकातून जायचंय माझा शेवटचा दिवस गुण झाला पाहिजे खऱ्या अर्थाने याच्याकरता मानवी जीवनामध्ये मृत्यूचा सोहळा करणं अनिवार्य आहे त्याही प्रथम नाथ भागवतात 21 क्रमांकाच्या अध्याय एक 92 क्रमांकाला आलेली उभी नाथ बाबा वर्णन करतात पुरुषाशी पर्वकाळ जन्माजोडी एक वेळ का माता पित्याचा अंतकाळ ती धर्माची वेळ अति पवित्र माझ्या संघात अनेक प्रकारचे पर्वकाळ आहे 100 वर्षाने तो त्याला संतांची शताब्दी म्हणतात 71 वर्षाने तो त्याला आदर पर्वकाळ म्हणतात 62 वर्षाने तो त्याला कपिलषष्ठी म्हणतात 12 वर्षाने तो त्याला सहस्ते पर्वणी म्हणतात 3 वर्षाने तो त्याला अधिक मास मलमास पुरुषोत्तम मास आणि आपल्या मराठी भाषेत त्याला काय म्हणतात काय म्हणतात द्वाडा म्हणजे दगड तो महिना आला का साजऱ्याच्या डोक्यात 5,000 काय पडतो जुन्या लोकांनी नाव थोडी व्यवस्थित ठेवले त्याची पंचदशी मध्ये श्लोक आलेले आहे धीरज महाराज सदा वक्रम सदा पुरम सदा मानो परिशंती कन्या राशी नित्यम दशमाग्रहा महाराज सांगतात कन्या राशीला लागलेला 10वा ग्रह म्हणजे जावई त्याचे 9 ग्रह आहेत आकाशवाणी म्हणतात पण 10वा ग्रह जावई सांगितलेला आहे सदा वक्रम सदा पुरम सदा मानो परिशंती त्याला किती चांगले ड्रेस घ्या 2 हाताचे जरी घ्या तरी म्हणजे मरेपर्यंत जावायच्या अपेक्षा परिपूर्ण होत नाही किती जरी जावई मात्र झाला तर त्याला तेंद्रेच वाटते अपेक्षा संपत नाही का म्हणून कन्या वगैरे सांगितलेलं आहे महाराज सांगतात प्रत्येक 3 वर्षाने तो त्याला धोंड्याचा महिना म्हणतात प्रत्येक 1 वर्षाने तो त्याला मकर संक्रांती म्हणतात प्रत्येक महिन्यात एक पर्व काळे त्याला अमावस्या पौर्णिमा म्हणतात म्हणून अमावस्येच्या दिवशी आणि पौर्णिमेच्या दिवशी पुराणाचं ग्रह निषिद्ध मानलेलं आहे का मानलेलं आहे अमावस्येच्या दिवशी आणि पौर्णिमेच्या दिवशी दुसऱ्याच्या घरचं अन्न खाल्लं माळकरी सोडून वारकरी सोडून आणि पारमार्थिक सोडून जर याच्या व्यतिरिक्त कोणी असेल तर महाराज सांगतात त्याचं अन्न सेवन करू नका त्याला विष्णू पुराणामध्ये श्लोक आलेला आहे महाराज सांगतात जर अन्नाचं सेवन केलं तर 15 दिवसाच्या पुण्याचा क्षय होऊन जातो प्रत्येक दिवसाला प्रत्येक 15 दिवसाला एक पर्व काळे त्याला एकादशी किंवा द्वादशी म्हणतात आणि प्रत्येक दिवसाला एक पर्व काळे त्याला वारकऱ्याची सुंदर म्हणतात तर त्याही प्रथम महाराज म्हणतात एवढे पर्व काळ घाल्या नाही जीवनात आचरणात आले तरी चालते पण एक पर्व काळ जीवनात आचरणात आणले होता ज्या दिवशी आपले मायबाप या जगाचा निरोप घेतात त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांचा आत्मदेही कर्म त्यांचा वृक्षस्वर्ग नावाचा विधी त्यांचं नवमिश्र नावाचं श्राद्ध त्यांचं नव नावाचं श्राद्ध आणि त्यांचं पौराणिक नावाचं श्राद्ध हे करणं मुलाच्या जीवनाची अनिवार्य गोष्ट आहे आणि ती करीत असताना त्या मुलाने नाही होणे असं आमच्या नाथ बाबाचं मत आहे एखादी व्यक्ती गेल्यानंतर 9व्या दिवसापासून 15व्या दिवसापर्यंत विधी आहे 9वा 10वा 11वा 12वा 13वा 14वा 15वा 13व्याला गंधमुक्ती कार्य म्हणतात 14व्याला उदक शांती आहे त्याच्यामध्ये 3 विधी करतात पत्रशुद्धी देशशुद्धी ग्रहशुद्धी आणि 15व्या दिवशी कुंभ नावाचा विधी करतात म्हणजे आकाशाचा जो सण करतो तो पूर्ण सण 15व्या दिवशी केला जातो आणि त्या व्यक्तीचा टोटल 12 महिन्याचा अन्नदान 15व्या दिवशी केल्यानंतर मध्ये 11 महिने जेव घालण्याचा प्रयत्न नाही त्यांनी डायरेक्ट 12 महिन्याचा श्राद्ध करावं काही गोष्टीला नियम आहे महाराज प्रत्येक गोष्टीला नियम आहे आता पितृपक्ष चालू आहे पितृपक्षामध्ये तुम्ही घास किती वाजता लागता पटकन बोला माझ्याकडे वेळ कमी आहे बोला ना सासरा जेवण भेटते जमाने मेलो पामिनाला गाव करीता बोलायला झाड भरते तुम्हाला घास किती वाजता लागता ऐकायला नाही आलं मला त्याच्यामुळे जरा पडली मध्ये माझी किती वाजता 10 इथं बसलेले निम्मे लोक अशी धीरज महाराज ज्यांच्या घरी आजही कावळा घास घेत नाही का घेत नाही त्याचं उत्तर आहे का कावळ्याला घास 11:39 ते दुपारी 3:45 पर्यंत कधी चालतो 11:39 जर तुम्ही घास टाकत असाल तर त्या कावळ्याने घास घेऊन उपयोग नाही कारण पितरांना दिवसभरात 24 तासात 2च तास दिलेले त्या अपरंग काळ म्हणतात आणि त्या अपरंग काळामध्ये पितर दृष्टी
मग पहिला जो पक्ष आहे त्याला शुक्ल पक्ष म्हणतात आणि दुसऱ्या पक्षाला वद्य किंवा कृष्ण म्हणतात. मग पहिल्या पक्षाची सुरुवात अमावस्या नंतरचा दुसरा दिवस म्हणजे प्रतिपदा ते पौर्णिमा हा पहिला पंधरवडा आणि पौर्णिमेनंतरचा दुसरा दिवस प्रतिपदा ते अमावस्या हा झाला दुसरा पंधरवडा. मग जर तुम्ही पौर्णिमेला पितर घालत असाल तर तो पितर कृष्ण पक्षामध्ये न जाता तो शुक्ल पक्षामध्ये जातो. मग ज्यांचं महाल आहे ज्यांचे पित्र पौर्णिमेला येतात त्यांनी ते पित्र पंचमीला सप्तमीला अष्टमीला नवमीला द्वादशीला किंवा बारासला घातले तरी चालतात आणि 14ला घातले तरी सुद्धा चालतात. आता काही काही लोक जे पौर्णिमेला पितर घालतात त्यांचा पितर लागू पडत नाही. त्याच्यानंतर ऐका काही काही लोक पितराच्या दिवशी पूर्णाचा स्वयंपाक घालतात 13 वेळा ते पूर्ण स्वयंपाक घालतात. तो सुद्धा निषिद्ध आहे. का निषिद्ध आहे? श्राद्ध कर्मामध्ये डबल शिजवलेलं अन्न निषिद्ध मानलेले. पुरण किती वेळा शिजतो? किती वेळा? 2 वेळा 3 वेळा शिजत 3 वेळा स्वयंपाक करते की नाही कधी? डाळ शिजल्यावर गुळ काढून त्याच्यात पुळा काढून देते तरी किती वेळा झालं? 2दा. आणि उजून पिठाच्या चाळ्यामध्ये ते पुरण धरून पोळी तव्यावर भाजल्या जाते किती वेळा झालं? तुमच्यापेक्षा मला बरी अक्कल. इथं 2दा शिजवलेलं अन्न शास्त्रात निषिद्ध केलेलं आहे. 3दा शिजवलेलं अन्न कसं झाले? आणि त्याच्यानंतर अत्यंत महत्वाचा विषय असा आहे महाराज, पितर हा नुसता 15 दिवस घालता येत नाही. मग इथून पुढे पितर 2 महिने घालता येतो. काय पुरावा त्याला? महाराज सांगतात यावत वृश्चिक दर्शनम, जोपर्यंत सूर्य मकर राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करत नाही तोपर्यंत गेलेल्या पितरांचं पिंडदान किंवा गेलेल्या पितरांचं पितृश्राद्ध करता येतं. त्याच्यानंतर जर एखाद्या मुलीला भाऊ नसेल तिने तिच्या आई वडिलांचं श्राद्ध कधी घालावं? अमावस्या झाल्यानंतरचा दुसरा दिवस म्हणजे घटस्थापना असते त्या दिवशी माता श्राद्ध कॅलेंडर मध्ये लिहिलेलं असतं. त्या दिवशी सुद्धा तुम्हाला तुमच्या आई वडिलांना जेव घालता येतं. इतर तिथीला आई वडील मुलीने जेव घालू नये त्याच्यासाठी सेपरेट तिथी दिलेली आहे. ती म्हणजे माता श्राद्ध. काही काही श्राद्धाला फार फार नियम आहे. आज आजीचं श्राद्ध या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. आजच्या श्राद्धामध्ये या परिवाराने एखादी 1000 जरी ब्राह्मण जेव घातले तरी सुद्धा त्याचं पुण्य इतकं नाही. इतकं पुण्य एका भाच्याला जेव घातल्याचं लक्षामध्ये घ्या. हे श्राद्ध आहे, हे शास्त्र आहे महाराज. मग आजच्या दिवशी जो उपास करूया त्या उपास करूला खेटून त्याच्या जवळच बहिणीचा मुलगा म्हणजे भाचा हा जर आजीच्या नात्याला श्राद्धाला आला तर ते श्राद्ध शुभ मानलेलं आहे. त्या स्त्रीला आणि जर तसं एखाद्या स्त्रीने केलं तर समाज तिला चांगलं म्हणत नाही. म्हणजे स्त्रीच्या जीवनात हा त्याग आहे. एखाद्या मुलीचं लग्न झालं गावाकडे भेटले 8 दिवसांना माहेरात भेटली आणि आपण तिला म्हणलो काळे मावशी महाराज आता काळे नाही गोरे एका काळ्यांची पाळ करायला दिली का पुन्हा ती बापाकडे नाव सुद्धा ऐकायला तयार होत नाही. तू गोरा त्याचा प्रवास सांगतात सुतकाचे याचे नाही प्रयोजन जनिता म्हणून 3 दिवसांचे. आता तुम्ही रोजच्या व्यवहारामध्ये पाहणं सगळ्यात जास्त त्याग कोणाचा आहे? त्यांचाच. सगळे घरात लवकर कोण उठवलं? तुम्ही. घरकाम कोण करतं? तुम्ही. जन्मात कोण पाहतं? तुम्ही. आले गेले पाहुणे कोण पाहतं? तुम्ही. सासू सासरे सेवा कोण करतं? आपण दूध ना कोण करतं? पाकर पे कधी ना कोण करतं? हसण्यामध्ये मला कळलं काही गोष्टी क्रियात्मक असतात त्या चेहऱ्याच्या हावभावावरून ओळखायच्या असतात. घरात लहान लेकराचं कोण पाहतं? तुम्ही.
होती मजुराच्या मागे कोण उभा राहत तुम्ही आणि एका घरचे दोन दार कोण हा एक त्यागच आहे ना त्यांच्या जीवनामध्ये एवढं त्यागी जीवन एवढं त्यागी जीवन तुमचं सगळ्यांचं आहे पण पुरुषांच्या जीवनाचा धर्म आहे त्यांना आपल्या पतीला नाही सुख देता आलं देऊ नका पण निदान त्याला दुःख देऊ नका तिसरा जो धर्म आहे तो देवाचा धर्म काय बऱ्याच वेळा लोक विचारतात महाराज आमच्या आईने आमच्या वडिलांनी आयुष्यभर दिंडी केले परमार्थ केलाय आणि मृत्यू काळामध्ये त्यांना दुःख भोगावं लागलं त्याचं उत्तर आहे का संतांच्या जीवनामध्ये संतांचं कर्म संपत आणि आयुष्य उरत पण संत जगण्याच्या भानगडीत पडत नाही याच्या उलट आपलं आहे आपलं नेमकं आयुष्य संपत आणि कर्म उरत मला सांगतात ते कर्म जर उरलं तर ते कर्म भोगण्यासाठी या मृत्यू लोकांमध्ये यावं लागतं म्हणजे अण्णात मला त्याचा पुरावा सांगताय केले कर्म झाले त्याची भोगा आले उपजले गेले आयुष्य किती कर्माची गती फार विचित्र आहे पण देव कधी कधी चांगल्या माणसाला मृत्यू काळात दुःख देतो आणि कर्मातून निवृत्त करतो हा देवाचा धर्म आहे चौथा धर्म आहे मुलाचा जिवंतपणे त्याने मायबापाची सेवा करावी आणि आजच्या धर्मपिंडाची तर्पणाने कर्म करावं आणि माता पित्याच्या ऋणातून मुक्त व्हावं हा झाला मुलाचा धर्म दुसरा प्रश्न होता आजच्या प्रसंगाला कथा कीर्तन का त्याचं उत्तर आहे का 3 मार्गाने मनुष्य मुक्त होतो ज्ञान मार्ग उपासना मार्ग कर्म मार्ग आजचा प्रसंग आहे कर्माचा आणि कर्मामध्ये नेहमी दोष राहतात आता या संवत्सरकर परिवाराने या मातेचं श्राद्धाच्या घरामध्ये केलंय ते साहित्य जे आणलंय ते जर चप्पल घालून आणलं असेल बूट घालून आणलं असेल तर त्याला दोष लागतो विधीमध्ये पोट बुडाला आपल्या त्या पाण्यामध्ये पोट बुडाला दोष लागतो पंचामृतात पोट बुडालं दोष लागतो विधीमध्ये शिंग जांभई खोकला घाम आला ते शरीर पूजे योग्य चालत नाही मध्ये नुसता मोबाईल आला मध्ये आवर्तन चुकली रस्व चुकला दीर्घ चुकला त्या विधीला दोष लागतो माणसाच्या नित्य आणि नैमित्तिक कर्मामध्ये दोष आहे जेवण करीत असताना उलटी आता खरकट अन्न वाढलं गोमांस खायचं पाप आचमन करताना बाबीची निवड इतकं पाणी घ्यायचं उगा गंगा काढायला म्हणून भस्कन तांब्यावर पाणी होतं मद्यपान केल्याचं पाप लागतंय म्हणजे अशा अनेक प्रकारचे दोष आहे झोपा बकुडा या कर्मामध्ये सुद्धा दोष सांगितले पूर्वेला तोंड करून झोपला विद्या प्राप्त होते पश्चिमेला तोंड केलं तर त्याने चिंता लागते दक्षिणेला तोंड केलं चिंता मिटून धनवृत्ती होते म्हणजे गटुडे येऊन नाही पडते त्याला काम करावं लागत वापामान किंडून नाही चालत काम करावं लागेल आणि उत्तर दिशेला जर डोकं करून झोपला तर त्याने त्याचं अकाली निधन होण्याची दाट शक्यता असते म्हणजे झोपा पुढेला सुद्धा नियम आहे पूर्वेला तोंड करून आंघोळ केली सर्व सुखाची प्राप्ती पश्चिमेला तोंड करून आंघोळ केली व्याधी लागतात दक्षिणेला तोंड करून आंघोळ केली त्याने पितृपीडा लागते आणि उत्तरेला तोंड करून आंघोळ केली तर सर्व सुखाची प्राप्ती होते ज्याला एकुलता एक मुलगा आहे त्याने सोमवारी दाढी कटिंग करूच नये मंगळवारी आणि शनिवारी अजिबातच करू नये ते सगळ्यांसाठी का तर त्याने अकाली मृत्यू प्राप्त होतो गुरुवारी दाढी कटिंग केल्यामुळे एका दिवसाच्या धर्माची म्हणजे पुण्यकर्माची हानी आहे आणि रविवारी क्षौर कर्मामध्ये दाढी कटिंग केल्यामुळे व्याधी लागतात तुम्ही म्हणणार 8 दिवस पॅके करायचे कवा घोसळी होऊन येतो त्याला नियम आहे 2च वार सांगितले एक बुधवार आणि एक शुक्रवार बुधवार आणि शुक्रवारी दाढी कटिंग केली तुम्ही नियम आहे फोटो सगळ्यांसाठी बुधवार आणि शुक्रवारी दाढी कटिंग केल्यामुळे यश कीर्ती प्रताप प्राप्त होतो म्हणजे कोणतं कधी करावं याला सुद्धा शास्त्र आहे म्हणजे कर्मामध्ये दोष आहे मग एवढे सगळे दोष घालवायचे असेल तर त्याला हरिपाठामध्ये प्रमाणे नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे भगवंताच्या नामचिंतनाने हजार जन्माचं पाप जळून जातं किती हजारो जन्माचं पण माझा एवढाच फायदा आहे अजिबात नाही अजून एक फायदा आहे काय यमे कुळगोत्र वर्जिले इकडे यमाला येण्याचा अधिकार नाही आता यम तुम्ही आम्ही पाहिजे का नाही पण जे आरती संत सांगतात त्या आरती यम असले पाहिजे प्रत्येक माणसाने 1 वर्ष अगोदर मृत्यूचे संकेत करतात 5 प्रकारचा मृत्यू माणसाच्या जीवनात आहे कोप नावाचा मृत्यू विक्षेप नावाचा मृत्यू ऐंद्रिक नावाचा मृत्यू देह नावाचा मृत्यू रस नावाचा मृत्यू पहिला मृत्यू आहे कोप नावाचा ज्यांनी आयुष्यात कधी कोणाचं चांगलं केलं नाही आणि कोणाचं होऊ दिलं नाही त्याला कोप नावाचा मृत्यू एका गावामध्ये अशी व्याध होती लोक पडले त्याला बिगर 90ची खरूच का जाऊन हा गाव वाईटाकडून सोडलं आणि त्याचा नेमका मारायचा का जवळ आता मला सुईचं नाही मेले त्या अवलतीनं कागदावर लिहिलं मी मेल्यावरती माझ्या तोंडात फुटी ठोकायची मग आणते आता गाडीची आणि सुईचं नाही मेलं आतून जाऊन त्याला कडी लावली कंबरापासून पायावरती गेले आणि कमरापासून डोका असं जमिनीला सपाट केलं येल सागर केली
दिवस वाटत आणि सर्व झाले शेजारी म्हणजे एकावून उठाने लोटला दरवाजा पाहत होते आतून दवागलेलं दरवाजा तोंडात पाहत होतं मरून पडले पण सुईच्या पुढे मिळेल पुढून पायावर केलेला असल्यामुळे 2 दिवसाचे तरी झाले पुढून दाबायचं मागून बसायचं मागून दाबायचं पायावर गावाला तर कामच झालं एक जण पुढून खाली करा आणि एक जण मागून खाली करायचं या असंच व्हायचं सारखं चोपाड्यासाठी शेवटी एकाने चिठी वाचून अरे जिथं असताना गावाला एक ठिकाण झालं ना आता गेल्यावर असं म्हणजे या गावाचा पार हातपाय धुला करायला मग होती आनंदाचं तोंडात राव म्हणजे मग त्याची प्रेती आता काळ आणली खोटी तोंडात रवली गावाच्या बाहेर अंत्यात निघाल्या बरोबर पुढून पोलीस व्यान झाली होती पोलिसांना खोटी पाहिलं ड्रायव्हरला बाजूला म्हणजे गाडी बाजूला घेऊन पाहिलं भाजण्यापासून पार शिकाळ्यापासून तर पार शेवटपर्यंत जेवढे आले सगळे उचलून आतमध्ये टाक मध्ये टाकल्यावर गावाच्या लक्षात आलं जिवंत असताना पीक देऊन गेला मेल्यावर आतमध्ये घेऊन द्या गाठ्यात तुकोबर आहे म्हणजे करिता बरोबरी तुलावती तुरी आणि भवाची पुढे व्हावशी अशी माणसं कोप नावाच्या मृत्यूला पाठवतात दुसरा मृत्यू विक्षेप नावाचा त्याच्यात 2 प्रकार आहेत एकाकडे येणारा मरण आणि प्रारब्धाने येणारा मरण कुत्रे जाऊन सरपा जाऊन लाटीची चुली पडून पाण्यात पडून तलावात पडून रात्री चोळाने दुर्धर आजाराने विजेपासून झाडापासून पाण्यापासून येणारा मृत्यू इतर प्राण्यापासून येणारा मृत्यू याला म्हणायचं अकाली मृत्यू आणि ज्या घरात अकाली मृत्यू होतो त्या घरात पितृदोष लागतो त्याचे लक्षण आहे का प्रत्येक 15 दिवसाला जर तुमच्या घरात जाळं तयार होत असेल लाल काळा मुंगे निघत असेल भिंतीला फडचीला चढत असेल उकीर निघत असेल वाळे निघत असेल सर्पविंचू निघत असेल प्रेताची स्वप्न पडत असेल सर्पविंचू स्वप्न पडत असेल मुलाबाळाचे लग्न होत नसेल जमून मोडत असेल बारकाईपर्यंत प्रकरण संतती होत नसेल झाली संततीत अपंग जन्माला येत असेल नुसत्या मुली जन्माला येत असेल चांगले मुले असण्याची आरी जात असेल शेतीमधून उत्पन्न निघत नसेल आणि घरातल्या व्यक्तीला रात्री 12च्या नंतर झोपेत जर घाम येऊन त्याला दररोज तहान लागत असेल तर समजून त्याला आपले पितर अतृप्त आहे आणि ते पितर तुमच्याकडून त्याच्या उद्धाराची अपेक्षा करत आहेत पण पितृदोषातून मुक्तायचं असेल 3 वर्षातून एकदा नारायण बली करतात तो करता आले नाही वर्षातून एकदा त्रिपिंडी नावाचं श्राद्ध करतात ते करता आले नाही दररोज पंचमाय देतात ते नाही करता आलं तर एका बैठकीत हरिपाठ म्हणत ज्ञानदेव संगीत झाला हरिपाठ पूर्वाच्या वैकुंठ मार्ग सोपा आणि ज्याला हरिपाठही नाही म्हणता आला त्याने एकादशीच्या बरोबर द्वादशीचा व्रत करा एकादशीने आपला उद्धार होतो द्वादशीने पितरांचा उद्धार होतो द्वादशी व्रत घडेल जयाचे त्याने पूर्वजांशी सोडून दिले त्यातला दुसरा प्रकार होता प्रारब्ध नावाचा मृत्यू ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18 ओळी क्रमांक 102 ज्ञानोबाने सांगतात का नलाटीचे लिहिले का म्हणून नाही केले आणि का काळे गोरे पण धुतरे फिटवते जो मृत्यू प्रारब्ध येणारे तो आम्हाला बजावता येत नाही तिसरा मृत्यू ऐंद्रिक नावाचा इंद्रियाच्या संबंधाने येणारं मरण चौथा मृत्यू रस नावाचा आवड आणि निवडून येणारं मरण आणि 5वा मृत्यू आहे देह नावाचा संतांना येतो अनुकूल आणि आपल्याला येतो प्रतिकूल पुरावा अध्याय क्रमांक 8 आणि ओवी क्रमांक 98 ज्ञानोबाराय सांगतात का झाकडी या गतीचा दिवा नेहमीचे काय झाला केव्हा या रीती जो पांडवा देह देवी पण हे लक्षण आपल्या बाबतीत नाही गरज मारत साधूच्या बाबतीत ते लक्षण आहे त्याच्यात पुढे नंबर ज्ञानोबाराय लिहितात तो केवळ परब्रह्म जया परम पुरुष ऐशे नाम ते माझे निजधाम होऊनी ठाके अर्जुना आणि या लक्षणाने जो कोणी दिसला तो साधा सुद्धा नाही तो संताचा अवतार आहे मी सांगत होतो तुम्हाला प्रत्येक माणसाला 1 वर्ष अगोदर मृत्यूचे संकेत कळतात आंघोळ केल्यानंतर जर छाती कोरडी राहिली तर तिथून पुढे माणसाचा मृत्यू 1 वर्ष राहतो आज तुम्ही सगळे आंघोळी करून आले ना आजचा चान्स गेला उद्या छातीवर आंघोळ करताना छातीवर पाणी टाका जाताना माझं काटे घेऊन जा माग पुढे काम येईल माग पुढे काम येईल आणि या जगात कुणीच कोणाच नाही कावळा महाराज सोडून कारण तो भविष्यवत नाही तोपर्यंत तुम्ही राहता तर कोणाच्या ताब्यात आहे कोणाच्या तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रेम कोणाचं आहे बोला कोणाचं आहे मार्ग तुम्ही जायच्या आत मायनावर एखादी करायला काय अडचण आहे उत्तर दिशेने धोताला पडत असताना दिसला मृत्यू 9 महिने
शेंडा पडला समजून चला आपल्या आयुष्याचा तो शेवटचा दिवस आहे. मग मरण कसं या वयाला नियम आहे. उत्तरेण सवय शुक्ल पक्ष असावा, पूर्ण तिथी असावी, शुद्ध तिथी, चालता बोलता खाता पिताची व्यक्ती दिवसा प्राणोत्क्रमण करते अशी व्यक्ती चांगल्या व्यक्तीला जाते. पण ज्या व्यक्तीला कृष्ण पक्षामध्ये अपूर्ण तिथी अशुद्ध तिथी पंचकृपा धनित्या व्यक्ती पुनर्वसून उत्तरषणा भाद्रपदाचं दुसरं चरण आणि पूर्व उत्तरषणा भाद्रपदाचं चौथं चरण हे नक्षत्राचे नाव आहे. रात्रीची वेळ असेल, शरीर किळकिळ झालेले असेल, आते मध्ये अंतिम नाड बंद पडलेले असतील, दृष्टी गेलेली असेल, वाचा बंद पडलेली असेल, ऐकणं बंद झालेलं असेल, अन्न पाण्याचा त्याग केलेला असेल आणि कपड्यामध्ये मलमूत्र विसर्जित करून जी व्यक्ती देह ठेवते अशी व्यक्ती चांगल्या व्यक्तीला न जाता अशी व्यक्ती अधोगतीला जाते. मग गेल्यानंतरचा नियम आहे 3.5 तासाच्या अंत्यविधी करू नये. का करू नये? जीवाला इथे येण्यासाठी 2.5 तासाचा प्रवास आहे आणि इथून देवापर्यंत जाण्यासाठी 2.5 तासाचा प्रवास आहे. तुम्ही म्हणा तू काय आता मीटर लावून आला होता, अजून तुम्ही जित आहे, गेल्यानंतर सांगा तुम्हाला नक्की किती वेळ लागतो करून निष्पत्ती. पण अजून तर काही नाही मानत असं आहे. ते शास्त्र असं आहे, ते कधी व्हीआयपी माणसाबरोबर जर आपण शिरलेले गेलं तर आपल्याला बारीनं दर्शन देणार नाही, मग मेन गेटनं दर्शन देतील. त्याचं कारण आज आपण मोठ्या व्यक्तीच्या संगतीत आहे. तसं यमाने हा दिवशी त्यातून काढला की पहिले 3 दिवस जीवात्मा यमाच्या बरोबर असतो, म्हणून यमाच्या बरोबर जीव जाताना 2.5 तासात जातो, 2.5 तासात येतो. 3.5 तासाच्या अंत्यविधी करू नये. प्रेताची त्याच्या उत्तर दक्षिण ठेवावी. त्यानंतर ज्या ठिकाणी ते प्रेत ठेवलंय ती जागा गाईच्या शेणाने सरवलेली असावी, दर्भाची गाडीचं आसन असावं, गोमूत्र टाकलेलं असावं, ती जागा शेणाने सरवलेली असावी. आणि तोपर्यंत प्रेत घरात आहे, तोपर्यंत प्रेताच्या घरात जोपर्यंत प्रेत आहे तोपर्यंत दारामध्ये अग्नी जाळावा. आता अग्नी का जाळायचा बोला, अग्नी का जाळायचा? पण मला सांगा महिन्यावर संसारात सुख आहे दुःख आहे? संसारात बोला ना, ते बात करायला खूप बसलं 1500 घ्यायला कसे पडत होते. डोक्यावर पदर नाही, पोटात बाकीचा तुकडा नाही, पोटात चपला नाही, स्वभावाने औषध पायरीवरच वाटत होती का 12 वाजेला पोकाट दोष करतो आणि बघा काही तुमच्या काही टेन्शन आहे का? तर धरून आणले तुम्हाला बोला म्हटलं संसारात सुख आहे दुःख आहे. आता त्याच्यात उत्तर असं आहे, जिला सुनाली ती म्हणून बाबा दुःख आहे, आणि जिला आली नाही ती म्हणून बाबा अजून सुख आहे. काही कळत तुला सारखं बसलो तू चैत्र तिथे बाबा येईल कव आहे, आपण समजून काढायचं जळतं आपण फेकून हानी दिसते. पण संसारात काय आहे? दुःख आहे. त्या दुःखाचं प्रतीक म्हणून दारामध्ये अग्नी जाळायचं असतं. लग्न होत नाही ते पण दुःख झालं तर बायको कशी भेटली याचं दुःख, ती सुईची भेटली तर राहा ठिकाणी याचं दुःख, राहिली तर लेकरं वाद्याकडे याचं दुःख, लेकरं जातं ते लहानचे मोठे गावामध्ये याचं दुःख, ते लवकर लहानचे मोठे जाते शाळा जात्याकडे याचं दुःख, शाळेत शिकायकडे याचं दुःख, शिकले तर चांगले मार्गाने पास होत्याकडे याचं दुःख, चांगले मार्गाने पास
आणि सकाळच्या पुढे घडी डाळला की त्याला घरच्या दाखल करून इथे त्याला जगत तरी किती निघ आता एकदा करून आम्ही सुद्धा अर्थात हा प्रपंच दुःखाचा आहे म्हणून दारामध्ये अग्नी जाळायचा त्याच्यानंतर प्रेताबरोबर 1 रुपया द्यायचा तो डोक्याचा करे पत्राला भात द्यायचा तो भूत प्रेत चोरीचा अधिकार आहे स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर प्रेताची त्याच्यावर प्रदक्षिण करायची आई असते आईला डोक्यावरून अग्नी द्या बापाला अग्नी पायातून द्या अग्नीचे 2 प्रकार मंत्र अग्नी भडाग्नी आपण देतो त्याला म्हणायचं भडाग्नी ब्राह्मणाच्या मंत्र त्याला सही देतात त्याला म्हणायचं मंत्र अग्नी दिल्यानंतर पाण्याची घागर बोटाने मी डावा पाय वरती करावा या 4 बोटाला पाण्याचा अधिकार नाही अंगठ्यानेच तर्पण करायला सांगितलंय या 4 बोटाने जर तुम्ही पाणी सोडत असाल तर ते कर्म निषिद्ध केलेले शास्त्रामध्ये पिंड दानाचा अधिकार फक्त अंगठ्याला आहे तर अंगठ्याने पाणी सोडायचं आणि 3 चक्कर उलटे मारायला सांगितले सुईचे नाही उलटे 3 चक्कर मारायचे गागर फोडून द्यायची त्याला कायद्यात पुरावा सांगितला महाराज सांगतात फिरविला घट फुडिला या चरणी महावाक्य ध्वनी बोंब केली त्याने घरी यायचं 13 दिवस भूमिशयन करायचं म्हणजे जमिनीवर झोपायचं नाही 13 दिवस 3 दिवस झोपा नाही 3 दिवस 1 दिवस झोपा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी रक्षण केल्या जातो 7 दिवसाच्या अस्थि विसर्जन चालतं 8व्या 9व्या दिवशी अस्थि विसर्जन चालत नाही पण त्यांनी काय करायचं 10व्या दिवशी छोटे छोटे 10 पिंड तयार करायचे आणि आपल्या गेलेल्या पितरांना गती द्यायची 3 प्रकारचे पिंड तयार केले जातात पूर्वेला प्रेतसका पश्चिमेला पृथ्वी दक्षिणेला मृत्यूचा पिंड कावळे 2 एका खाली येतो जो परिसर 2 कावळा शिवत नाही तो पण जरा खाली कावळ्याला शिवण्याचा अधिकार नाही कावळा पूर्वेकडून आला पश्चिमेच्या बाजूने पहिल्या पिंडाला शिवला समजून चालायचं त्याची सर्री झाला सफळे व्यापार कावळा जर उत्तरेकडून आला आणि पश्चिमेच्या पिंडाला शिवला समजून चालायचं उत्तमाची गती तो एक पावेल उत्तम भोगीले जीव खाली आणि कावळा पश्चिमेकडून आला दक्षिणेच्या पिंडाला शिवला हरिविन जन्म नरकाची पायी जाणा यमाचा पाहुणा प्राणी होय त्याने यमाच्या जवळ जावं लागतं 11व्या दिवशी 12व्या दिवशी 13व्या दिवसाचा विधी केला जीवात्मा पुढे चालायला लागतो पहिल्या महिन्यात 17 दिवसांनी येतो हा जीवात्मा दररोज 247 शिवजयंतीचा चालतो एक योजन म्हणजे 6 किलोमीटर 247 गुणिले 6 येणारं उत्तर आहे 1436 किलोमीटरचा प्रवास हा जीवात्मा दररोज करतो 16 प्रकारचे नगर आणि जवळपास 84 प्रकारचे नरक भोगत जीवात्मा आजच्या तिथीला देवाकडे जातो आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी खाली केलेल्या कर्माच्या द्वारे ते पितर काय होतात वरती तृप्त होतात आणि ते पितर वरती तृप्त झाले तर मग राहिलेल्या मुलाला आशीर्वाद देतात तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छती सदा त्यांचे ते पितर वाटून राहिलेल्या आपल्या पिढीला आशीर्वाद देतात आमचं कल्याण केलं आम्हाला मोक्ष गती प्राप्त करून दिली तुमचं कल्याण होईल पण महाराज आता आमची एक शंका इथे काय जर आम्ही गेल्यानंतर आमच्या मागच्या पिढीने एवढं चांगलं पिंडदान केलं एवढं नामसंकीर्तन घडून आणलं एवढं पवित्र अन्नदान केलं तर आम्हाला गती आहे पण गाव महाराज आमच्या नंतर जर आमच्या पिढीने हे जर केलं नाही तर आम्हाला काय होईल अभंगाचं पहिलं चरण
घरच्या भाषेत आपलं बाळ दिलं तुमच्या हिशोबाने भेटलं जसं भेटलं तसं स्वीकारलं हे सांगायला थोडं कंडिशन जरी असलं तरी तुम्ही आता बोलायला काही हरकत नाही का तुमचा वशिला लई झालं काय लाडकी बहीण आता तुम्ही बोलायचे दिवस आहे आमच्या भाग्यवाने ऐकायचे दिवस आहे बोलत जा मालक पती निष्ठा नवरा तुमच्या हिशोबाने भेटला तसं भेटला तसं स्वीकारला तुम्ही सांगणार जरी नसला तरी तुमचं उत्तर माझ्याकडे तुम्ही कीर्तन झोपल्यावर सांगणार आहे महाराज हे पदरी पडलं थोडं ना असून केलं पण काय खरं यांचं पुरुष वर्ग बायको आपल्या हिशोबाने भेटली जशी भेटली तशी स्वीकारली नाही जास्तही खरं नका बोलू करायचं टोळ्याची पंचायत होती तर तुमचं उत्तर माहिती आहे पदरी पडलं पवित्र गायक वादक मंडळी पाहिजे का तुम्हाला गाडी पण वाटतं आपल्या पोटाने गाणार तुमची गवणी तर येणार खाली बसून आहे बाबा वाटतं आपल्या पोटाने डॉक्टर उदय पण डॉक्टर आपल्या लोक रुपये आहे भाषा आला तरी देत नाही उतारणारा कधून निघून जातो पण इतकी काही द्यायची इच्छा होत नाही म्हणजे जे घडतं ते ईश्वरी सत्तेनं घडतं एखाद्याची बाई म्हणते माझा देवाचं देणं काही कमी नाही 7-8 एकर जमीन आहे 50-50 कोटी गहू झाले मोठं पूर्व रेल्वे खातात नोकरी लागलं कायला ओळीशे वाटायला आणि लहान पोराची बायको कशी वळची पाहिजे अंगणवाडी चिटकिवली आणि जशी चिटकवली बाबा तुम्हाला म्हणून सांगते त्याचा घोगऱ्याचा तांदळाचा घरातून आला घोगऱ्याला काही कमी नाही तांदळाला काही कमी नाही काय सांगू तुम्हाला म्हातारा चपाती पाहिजे गोवा चपाती पाहिजे गोवा मॅम म्हणलं मग डॉक्टर म्हणजे काय सांगू 5,000 तुमच्या पोटाची छातीचे फुटू का म्हणलं काही दिलेला पाय महिनाभर त्याचे सप्त कमिटी जर 10,000 तिला 500 रुपये दिली का तेवढं युता पायाने करी ती डॉक्टरला जाऊन सांगितलं तुम्ही पैशाचं टेन्शन घेऊ नका फक्त पेशंट क्लिअर करा त्याने विचार केला हे स्वतःहून कापायला तर सोडायचं काय त्यांना 22 दिवस आईशी मध्ये ठेवलं 42 दिवस जनरल वाटात टाकलं आणि शेवटी 8 महिन्यानं सांगितलं आता घरी ज्ञान सेवा करा म्हणून वाट्या खेळत होता गडगंज संपत्ती आहे पण शेवटी खाऊ देणारे ईश्वर आहे एखाद्याची बाई म्हणजे महाराज शासनाकडून लाख रुपये भेट काय ना ईर खाजायला 50 फुटी ईर खाल्ली पण पाण्याचं थेंब नाही लागलं आणि मग कसा अवकाळी पाऊस झाला तर कमरेत त्याला पाणी ईर साठलं आणि ईर साठल्यावर मग कोपरगावचा पाहुणा फोन आला तर पाहुणा मला म्हणला आडवं बोटचं मशीन फुकाट त्याला घेऊन तर कोपरगावच्या पाहुण्याचं आडवं बोटचं मशीन सिंगापूरच्या पाहुण्याच्या ट्रॅक्टरला फुकाटमध्ये आणलं त्याला डिझेल टाकलं नाही आम्ही फुकाटच आणलं आणि आमच्या इरीला बोर घेतले तर आमच्या इरीचं आहे ते पाणी शेतात इरीत चालले गेले हे जे करतो ना त्याचं नाव देव घरामध्ये एखादी व्यक्ती जागेवर पडलेली राहू द्या आणि जागेवर पडलेली असताना प्रेताच्या भोवताल बसलेली मंडळी नात्यातली असते पोरगी लांबून येते त्या पुरीचं वैयक्तिक आग्रह पप्पा एक चमच्यावर तरी दूध घ्या ना घेतं का पोरगा लांबून येतो जिवंत असताना पाहत नाही मेल्यावर टोपी करतो पप्पा एक शब्द तरी ऐकून घ्या ना घेतं का सुनबाई तिथं बसलेली असते जिवंतपणी वागते देत नाही मेल्यावर टोपी करते बाबा जगा तरी खाऊन जायचा होता ना मेल्यावरून पाहत तिला सांगत बाई जिवंत असताना पटी जिरवली त्याचा धक्का वाचा टाकलं भाकरी वाचून मारलं आता काय टोपी करते आणि त्यातले त्या सुनेचे बोलतो चित्रपाट्यामध्ये पाहिजे 9:30 काव 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 वरून सासऱ्याने निरोप पाठवला ती कडी दुसरे त्या खिडते तू जाण सगळे नकोच कदरलोच मी आता तुला आणि जिच्या बरोबर आपण प्रपंच केला खऱ्याचं खोट्याचं घर येण्या पाहुणेपासून बांधवरला सुरक्षेच्या शहाण्या पाहुणेपर्यंत ऐकाय नाही दुधात पाणी घालवा विकलं देवळेचे दगड सोडून वाट्याला लावले देवळेचे गज सोडून जाण मारायला खोटे केले राहिले साहिले आमच्या हातपाय धुमा केले आमच्या पाठीचे आणून देवळेची किरणी केले कोणाला माहितीये बायकोला आणि तिथं सुद्धा त्या प्रेतावर पडून वैयक्तिक आग्रह एकदा तरी डोळे उघडून बघा ना तुम्ही काय नाटक लावले आता डोळे असून पाहू शकत नाही तोंड असून बोलू शकत नाही आणि कान असून ऐकू चालू शकत नाही त्याचं एकमेव कारण महाराज सांगतात चाले हे शरीर कोणाची असते कोण बोलवितो ठीक आहे महाराज आता आम्हाला हे कळलं पण एकाच देव का प्राप्त करायचा त्याचं उत्तर महाराज सांगतात अनेकांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर माणसाला जीवनात दुःख आहे तर वारकरी संप्रदाय आमचा पवित्र आहे आणि नुसता पवित्र
बुधवाराला पहिले मेरू बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे गुरुवाराला पहिले मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी दत्त महाराज शुक्रवाराला जय जगदंबे पूर्ण जगदंबे देव बोले देहा तुझा अर्पिला जय जगदंबे पूर्ण जगदंबे देव बोले देहा तुझा अर्पिला तुझमे आपण वारा बांधिला तुझमे आपण वारा बांधिला तुझमे आपण वारा बांधिला तुझमे आपण जय जय हनुमान ज्ञान गुण सागर आणि रविवार अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरवारी सावर होणी बजली लागा देव करा कैवारी मलर जीवारी मलर जीवारी मलर जीवारी मलर जीवारी मलर जीवारी मलर जीवारी महाराज म्हणतात तो परमात्मा मागावर मुमाचा सांभाळ करतो. कसा करतो? महिला वर्ग तुम्ही एखाद्या ठिकाणी कार्यक्रमाला गेल्या, नाव घेण्याचा प्रसंग येतो. नाव खरं असतं का खोटं असतं? पटकन बोला. कसं आहे? खोटं आहे. सोन्याचा पाऊस मोत्याच्या धारा राव निघाले लढाईला आपदागिरी धरा
एकटं घेतच नाही पण घ्यायला लागले लागत नाही. कणकण कुदळी मनमन माती पडले भीतीची तर रेखा मातेबाई पोटी जन्मलेला रंगे आता आटातून लतवल्या उरलं सुरलं शिकेला टंगले शिकत उरलं मडकं फुटलं व गळगळा पर सदाचा पैका नाकून घेते ऐका इथून सुरुवात आधी केली बारशी पेटे गेल्या वर्षी पेटे लपाई आवड पंढरपुरा जाण्याची झाली आवड पंढरपुरा विठ्ठल रुक्माईचा जोडा पाहू काही बाबाचं मठ पाहू मठाला मारते मी बेडा पुढा आला वाकाचा वडवडली होती सोन्याची आगी पुढा आली मुक्तबाईची पाटकी मुक्तबाईच्या पाटकीला मधाचा तुरा पुढा आला गोपाळपुरा जनाबाईचे खेळ आनंदीला जाण्याची झाली वेळ आनंदीला थोडकोर साधू संताची करती सेवापती मध्ये माऊला जवा माऊची साठी आवडा नागना तशी फणी आवडा नागना तलजवटी एक मुकाम रवडांजन गावचं गणपती पावडांजन गावचं गणपती समोर सोडती विचार तुरती परळीला गायका आले बाई परळीच्या देवा मा सोडती हवापती मध्ये काय जवा काय गेले 4 जण केले पहिले गेले प्रमुख गेली दुसरी प्रमुख छोटी प्रमुख सोडती एक मुकाम राव हवा लिहिल्याची पाऊस शिडी साईबाबाला जाऊ शिडी साईबाबा जाऊ शिवान मुंबई छान मुंबईमध्ये भरली मंत्र्यांची सभा आमच्या शिवाजीराव पाटलाचं नाव घेते त्यांच्या मागे जगाचा बाप भगवान पडले जमलं का मावशी जमलं काढा 100 रुपये